केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कालपासून मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। अमित शाह आज लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणार आहे। तर अमित शाह वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचं देखील दर्शन घेणार आहे। यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं देखील अमित शाह आज दर्शन घेणार आहेत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कालपासून मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। अमित शाह आज लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत, थेट त्यांच्याकडे जातोय। मीनाक्षी, अमित शाह हे दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। आज देखील ते लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणार आहे। साधारणतः किती वाजता अमित शाह लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये पोहोचतील आणि लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानच्या गणपती बाप्पांचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या देखील घरच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहेत? त्या संदर्भातली अपडेट काय? शुभम, आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि आज दुपारी 12 वाजता ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत। सुरुवातीला आपण पाहिलं तर सकाळी पहिला ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेतील। तिथून वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इथे म्हणजे त्यांच्या शासकीय बंगल्यात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जातील। मात्र तिथून ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतील। सध्या आपण पाहिलं तर प्रशासनाच्या वतीनं पूर्णतः खबरदारी घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, कारण ठिकठिकाणी आपण पाहतोय ज्या ठिकाणाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येतील म्हणजे संपूर्णतः लालबागच्या परिसरामध्ये आपण पाहतोय की मोठा बंदोबस्त जो आहे पोलिसांनी तैनात करून ठेवलेला आहे। सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागमध्ये येण्यापूर्वीच आपण पाहतोय की डॉग स्क्वॉडच्या मदतीनं किंवा मग वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकतो की सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून संपूर्णतः चेकिंग करण्यात येणार आहे। सध्या आपण पाहतोय की लालबागच्या परिसरामध्ये मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची पाहायला मिळते। आज गणेश चतुर्थीचा तिसरा दिवस आहे, मात्र तिसऱ्या दिवशी ही प्रचंड गर्दी जी आहे ती भाविकांची पाहायला मिळते। दुसरीकडे लालबाग परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि याच भर पावसामध्ये आपण पाहतोय की भाविक जे आहेत ते गर्दी करून राहिलेले आहेत। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एकच ही गर्दी पाहायला मिळते। सध्या आपण पाहतोय की दुपारी 12 वाजता अमित शाह हे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होतील, मात्र त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबतच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पण मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहतात की नाही हे फार महत्त्वाचं राहणार आहे, कारण काल अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। मात्र त्यानंतर आपण पाहतोय कुठेही अजित पवार जे आहेत काल रात्री उशिराने मुंबईत आले होते, त्यामुळे त्यांची भेट अद्यापही झालेली नाहीये। त्यामुळे आज लालबाग परिसरामध्ये जेव्हा अमित शाह येतील त्यावेळी अजित पवार हे उपस्थित असतील का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती संपूर्णतः हा दौरा जो आहे तो महत्त्वाचा मानला जातोय, कारण येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे अमित शाह तर दुपारी 12च्या आसपास अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतील। तर सुरक्षा व्यवस्थेत देखील आता वाढ करण्यात आली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।